संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये असूनही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये संवाद नाही। माध्यमांमध्ये लावले जात आहेत वेगवेगळे तर्कवितर्क। महायुतीमधील नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा। वादामध्ये भाजपचं केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करण्याची शक्यता। सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। काही स्थानिक निवडणुका रखडल्यामुळे मुख्यमंत्री नाराज। आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याची व्यक्त केली खंत। राज्याच्या काही भागामधील निवडणुकांना ब्रेक। काही नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर। लांबलेल्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला। आमने सामने लढताना आरोप प्रत्यारोप होणारच। एकनाथ शिंदे यांची भूमिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप शिंदेंनी फेटाळला। आजारपणातून उठल्यावर राऊतांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार। राऊतांचा मोठा दावा। ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदेंची खिल्ली। भाषणात ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल। शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवर अजित पवारही निंबाळकरांच्या निशाण्यात। भाजपचा पराभव करायला महाविकास आघाडीला हवेत राज ठाकरे। संजय राऊतांची माहिती। शिवसेना आमदार शहाजी बापूंच्या कटकटी वाढल्या। सांगोल्यात शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाचा छापा। भाजप विरोधात बोलल्यास छापा पडतोय। अंबादास दानवेंचा शहाजी बापू पाटलांना टोला। जतमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक। भाजपच्या काही लोकांकडून दगडफेक। माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप। राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचाराची मुभा। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्साह शिगेला। विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यामध्ये सभांचा धडाका।